नमस्कार मंडळी, अजून एका वाळवण रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण कढईवर फुलणारे उपवासाचे प्लेटने दाबून पापड बनवणार आहोत। अगदी झटपट होतात आणि कढईवर फुलतात। अगदी खुसखुशीत मस्त साबुदाणा बटाटा उपवासाचे पापड। तर इथं बघू शकता अगदी कढईवर फुलणारे हे पापड कसे करायचे। तर इथं मी साबुदाणा घेतलेला आहे 1 किलो। तर हा जो साबुदाणा आहे मी रात्रीच मिक्सरला जाडसर वाटून घेतलेला आहे आणि भिजून घेतलेला आहे। तर बघा रात्रीच आपण हा जो साबुदाणा आहे वाटून घ्यायचा मिक्सरला आणि नंतर जास्त पाणी टाकून रात्रभर भिजून घ्यायचा। आता हा मोकळा करायला थोडा वेळ लागतो कारण हा साबुदाणा आपण वाटून घेतलेला आहे। तर चाकूच्या साहाय्याने छान असं मी हे मोकळा करून घेते, कारण मोकळा करून आपण हा साबुदाणा बाजूला ठेवून देणार आहोत। आणि ह्यासाठी बटाटा किती लागणार आहे आणि प्लेटच्या साहाय्याने अगदी झटपट आपण हे पापड बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर हा जो साबुदाणा आहे एका मोठ्या मी कुकरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून शिजायला ठेवलेला आहे। तर गुळाला 1 ग्लास पाणी टाकायचं, थोडंसं उकळल्यावर हा साबुदाणा टाकून द्यायचा आणि त्यामध्ये इथं मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ। आता हे सगळं टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आणि वाफ काढून घ्यायची। तर इथं बघा असं बटाटा घेतलेला आहे। हा बटाटा आपण शिजून घेतलेला आहे आणि पुरणाची चाळण असते त्यामध्ये मी एकदम असं पुरण जसं आपण चाळून घेतो त्या पद्धतीनं, पुरण जसं बनवतो त्या पद्धतीनं मॅश करून घेतलेला आहे। अगदी पुरणाच्या चाळणीमध्ये मी ही गाळून घेतलेला आहे, कारण आपण खिसलं तर त्यामध्ये मोठे मोठे बटाट्याचे कण तुकडे राहून जातात, म्हणून मी असं पुरणाच्या चाळणीच्या साहाय्याने हे मॅश करून घेतलेला आहे। आणि आपण जो आता साबुदाणा शिजवून घेतलेला आहे तो ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर हिरवी मिरची आणि मीठ टाकून घेतलेला जो साबुदाणा आहे छान चकाकी येईपर्यंत शिजून घ्यायचा आणि बटाट्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा। तर जो शिजवतानाचा व्हिडिओ होता माझ्याकडून स्किप झाला, त्यामुळे सॉरी। तर छान चकाकी येईपर्यंत आपल्याला मिक्स करत शिजून घ्यायचा। बघू शकता तुम्ही किती मस्त ह्या साबुदाण्याला चकाकी आलेली आहे। आणि जास्तीचं पाणी न टाकता आपण अशा पद्धतीने एकाच ग्लासमध्ये हे सगळं शिजून घेतलेलं आहे। आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। गरम असल्यामुळे उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या, पण व्यवस्थित उलटण्याच्या साहाय्याने मिक्स होणार नाही, कारण जो बटाटा आहे छान असा एकदम पातळसर पुरणासारखा बटाटा आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये लवकर चांगल्या प्रकारे मिक्स होणार नाही। थोडंसं थंड होऊ द्यायचं, पाण्याचा हात घ्यायचा आणि हाताच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं, कारण आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि प्लेटच्या साहाय्याने हे पापड बनवणार आहोत। लाटण किंवा कोणताही पापडाचा मशीनचा वापर न करता आपण हे पापड बनवणार आहोत। अगदी खुसखुशीत लागतात मंडळी, मैत्रिणींनो नक्की हे ट्राय करून बघा, खूप छान लागतात, मुलंसुद्धा आवडीने खातात। आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे तेलकट तर अजिबात होणार नाहीत, एकदम पांढरे शुभ्र कोरडे कोरडे आपले हे पापड तयार होतात। आता पाण्याच्या साहाय्याने हे छान असं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, कारण व्यवस्थित जर मिक्स झालं तर मग साबुदाणा बटाटा चांगल्या प्रकारे मिक्स होतो। तर आता तुम्ही घरातसुद्धा बनवू शकता। तर मी छतावर गेलेली आहे आणि प्लेट जो आहे छोटासा प्लेट घ्यायचं आणि अशा पद्धतीच्या कॅरी बॅग असतात त्यामध्ये हे प्लेट बांधून घ्यायचं। तर बघू शकता ते छोटे छोटे प्लेटचे कट करण्यापेक्षा अशा पद्धतीनं प्लेटलाच आपण कॅरी बॅग बांधून घ्यायची आणि थोडंसं पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं। बार बार न लावता पहिल्यांदाच लावायचं, कारण आपल्याला हे पापड 2 वर्ष टिकवायचे आहेत। तेल जर लावला तर कुबट वास येईल, तर म्हणून हे बघा एक गोळा घ्यायचा प्लास्टिक पेपरवर अशा पद्धतीनं ठेवायचा आणि वरून हा प्लेट थोडासा प्रेस करून घ्यायचा। अगदी 2 सेकंदात आपला हा पापड एकदम पातळसर तयार होतो। बघू शकता तुम्ही, तुमच्या पुढेच मी करून दाखवलेला आहे। तर अजून एक तुम्हाला अशाच पद्धतीनं पापड करून दाखवते। तर प्लेटच्या साहाय्याने जो कोणता पापड थोडासा जाडसर वाटत असेल अजून एकदा तुम्ही प्रेस करू शकता। तर अशा पद्धतीने अगदी 10 मिनिटात मी इथं 50 ते 60 पापड बनवलेले आहेत। एवढ्या ह्याच्यापासून 1 किलो प्रमाणामध्ये भरपूर असे पापड तयार होतात आणि झटपट वाळतात। अगदी एका दिवसात वाळतात, पण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे वाळून घेतलेले आहेत, कारण आपल्याला
वर्ष 2 वर्ष टिकवायच्या असतात. तर बघू शकता इथं मी 2 दिवस मस्त कडकडीत उन्हात आपले हे जे पापड प्लेटने दाबून बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती पातळसर आपले हे पापड तयार झालेले आहेत. तर बघा तुम्ही अजिबात कोणताही पापड चिरलेला किंवा तुटलेला नाही आणि दिसायला सुद्धा मस्त पांढरे शुभ्र दिसतात आणि छान लागतात. अगदी कढईवर फुलतात आणि जो एक पापड आहे दिसायला एवढा छोटा दिसतो आणि तेलामध्ये टाकल्यावर अगदी मोठ्या साईजचा आणि तेल न पिणारा हा पापड आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर ह्या पद्धतीने कधी बनवलं नसेल तर एकदा ट्राय करून बघा. नक्कीच तुमचे पापड मस्त होतील आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तर बघू शकता तेल गरम झालेलं आहे आणि एक पापड टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं प्रेस केलं की बघू शकता अगदी कढईभर फुललेला आहे आणि किती पांढरा शुभ्र मस्त खुसखुशीत असा हा पापड तयार झालेला आहे. तर अजून अशाच पद्धतीने 2-3 तुम्हाला तळून दाखवते. मस्त फुलतात. तर बघा ह्याच पद्धतीनं मी दरवर्षी पापड बनवत असते, वेगवेगळ्या पद्धतीनं ट्राय करत असते. तर ही रेसिपी मला सगळ्यात जास्त आवडते आणि खायला सुद्धा मस्त लागते. उपवास नसेल तर सुद्धा आपल्याला हे पापड अगदी टेस्टी बनवून खाऊ शकता. तर बघा अशा पद्धतीनं मस्त कढईभर फुलणारे उपवासाचे नवीन ट्रिक वापरून बनवलेले पापड तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून असेच मी नवनवीन वेगळ्या पद्धतीचे रेसिपी शेअर करत असते. तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल. तर बघू शकता अगदी 3 ते 4 पापड मी इथं तळून घेतले होते. तर प्लेट भरलेली आहे आणि एक जर पापड खाल्ला आपली पोट भरते असं हे पापड आहे. तर बघू शकता अगदी खुसखुशीत लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो आपण, कारण तेल अजिबात जास्त हे पापड धरत नाहीत. जो आपण पळी पापड वगैरे बनवतो त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त पापडामध्ये जातो आणि ह्याच्यामध्ये अगदी बघू शकता तुम्ही काहीच नाही, एकदम कोरडे असे आणि खुसखुशीत झालेले आहेत. अगदी म्हातारी माणसंसुद्धा खाऊ शकतात. एवढे छान असे मस्त खुसखुशीत ही रेसिपी तयार झालेली आहे. तर नक्की ह्या उन्हाळ्यात ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच नवीन मस्त वेगळ्या पद्धतीचा वाळवणचा रेसिपीचा व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.